मोदीजी सगळं नीट करतील, विश्वास ठेवा. गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न. राज्यातील गॅस टंचाई दिवसेंदिवस चिंताजनक स्वरूप धारण करत असल्याने अनेक सामान्य नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतंय. राज्य सरकारकडून राज्यातील LPG गॅस पुरवठा दावा सुरळीत असल्याचा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीजकडून सिलेंडरचे बुकिंग घेण्यात दिरंगाई होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे घरातील गॅस संपण्याच्या भीतीने अनेक जण गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना दिसत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात गॅसची कोणतीही टंचाई नाही, केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवा, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आणि ते रविवारी राहुरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी गॅसच्या तुटवड्यावरून चिंता करण्याचे कारण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आणि त्यांनी म्हटलं आहे की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत. पॅनिक सिच्युएशन झाली असेल तर चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे आणि ही भीती पसरली तर लोक गॅसची साठवणूक करतील. केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करतायत, यावर विश्वास ठेवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. इराणविरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधून येणारे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प झालेला आहे. भारत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे आखाती देशांवर अवलंबून आहे. मात्र आता ही रसदच बंद झाल्याने भारतात LPG, CNG आणि PNG गॅसचा तुटवडा जाण्यास सुरुवात होते आहे. सरकारकडून पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा केला असला तरी नागरिकांना अद्याप या दाव्यावर पूर्णपणे भरवसा नसल्याचं चित्र दिसून येत आहे. तुटवडा नाही असं म्हटलं जाते, मात्र युद्ध परिस्थिती जर लांबलीच तर काय आव्हान तुमचं नागरिकांना राहील? मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर. त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.